नमस्कार. श्री संस्कृत या चॅनलमध्ये मी सौ देवकी खोत आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करते. दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा घेण्याचं निश्चित करण्यात आलं आणि तसा संदेश आपणाला मी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठवलेला होता. त्या मेसेजला प्रत्युत्तर म्हणून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले जे स्पर्धक आहेत त्यांचे मी प्रथमतः आभार मानते. गट क्रमांक 1 व 2 मधून दिला गेलेला जो रिस्पॉन्स आहे तो अतिशय चांगला होता. त्याबद्दल त्या स्पर्धकांच्या आई वडिलांचे आणि शिक्षकांचे मी विशेष आभार मानते, कारण भरभरून या दोन्ही गटांमध्ये स्पर्धक सहभागी झालेले होते. त्या प्रमाणामध्ये तृतीय आणि चौथा गट जो आहे त्या गटामध्ये तितकासा रिस्पॉन्स नव्हता, पण हरकत नाही. पुढील स्पर्धेच्या वेळेला त्या दोन्ही गटांमध्ये अधिक स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा करते. स्पर्धा जेव्हा निश्चित करण्यात आली होती त्यावेळेला अंतिम व्हिडिओ पाठवण्याची तारीख जी दिली होती ती 25 ऑगस्ट 2024 होती, ज्यामध्ये तुम्हाला नोंदणी आणि व्हिडिओ पाठवायचा होता. त्याप्रमाणे सगळ्यांनी व्हिडिओ वेळेमध्ये पाठवलेले होते, पण हे व्हिडिओ पाठवत असताना काही दोष त्याच्यामध्ये आढळले, त्याविषयी मी प्रथमतः सांगणार आहे. अर्थात या ज्या सूचना आहेत ते परीक्षक आणि मी अशा दोघांच्या आमच्या सूचना मी एकत्रित या ठिकाणी सांगत आहे. या स्पर्धेचं संपूर्ण परीक्षणाचं काम हे सौभाग्यवती बोंद्रे मॅडम यांनी केलं होतं. त्यांचेही मी मनापासून इथे आभार व्यक्त करते. खरं तर मी त्यांना स्पर्धेविषयी थोडंसं आपलं मत तुम्ही तुमच्या शब्दामध्ये मांडा असं म्हटलं होतं, परंतु त्यांनी त्या गोष्टीला नकार दिला वेळेअभावी. हरकत नाही, पण परीक्षणाचं काम करून दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. आणि ज्या आमच्या काही बोलण्यामध्ये गोष्टी सांगितल्या गेल्या त्यांच्याकडून त्या आणि माझ्या सूचना अशा मी आत्ता तुम्हाला एकत्रित या ठिकाणी सांगत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ करत असताना लहान मुलांच्या बाबतीमध्ये मी म्हणते की मूल स्थिर उभं राहिल्यानंतर मग व्हिडिओ करायला सुरुवात करायला हवी होती. आणि व्हिडिओ करायला सुरुवात केल्यानंतर प्रथमतः त्याने नाव, इयत्ता, तुकडी, शाळा, गट क्रमांक या गोष्टी सांगणं आवश्यकच होतं. कारण कसं आहे, त्या मुलानं या गोष्टी सांगितल्या नाहीत तर मला कशा कळणार आणि मग मी परीक्षकांना गटाप्रमाणे त्या कशा पाठवू शकणार, अशी एक समस्या होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की पूर्ण उजेड स्पर्धकाच्या चेहऱ्यावरती असणं अपेक्षित होतं, पण तसं झालेलं नाही. आणि त्यामुळे त्याचं कारण काय आहे, पूर्ण उजेड असणं आवश्यक का होतं. समजा त्या स्पर्धकाचा परीक्षण केल्यानंतर क्रमांक प्राप्त झाला तर तो व्हिडिओ आपण यूट्यूबवरती टाकणार आहोत असंही मी त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. आणि मग तो तसाच अंधारामध्ये तयार केलेला, कमी उजेडामध्ये तयार केलेला व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवरती अपलोड करावा लागणार होता, म्हणून पूर्ण उजेडामध्ये व्हिडिओ करणं अपेक्षित होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आवाज मोठा असायला हवा होता स्पर्धकांचा. काही स्पर्धकांचा आवाज इतका हळू आहे की मोबाईल पूर्ण कानाला लावला, हेडफोन लावला तरी सुद्धा त्यांचा आवाज व्यवस्थित येत नव्हता आणि त्यामुळे परीक्षण करताना खूप अडचण निर्माण झाली. चौथी महत्त्वाची गोष्ट अशी होती की आपण पावसाचा आवाज थांबवू शकणार नाही. काहींच्या व्हिडिओमध्ये पावसाचा प्रचंड आवाज येतो आहे, पण मग आपण असं करू शकलो असतो, बंद खोलीमध्ये व्हिडिओ केला असता तर थोडासा पावसाचा आवाज कमी होऊ शकला असता. तर ती एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती. किंवा जेव्हा पाऊस जास्त आहे आणि आपण व्हिडिओ करतोय तर आपला आवाज मोठा ठेवायला हवा होता, तर असं झालेलं नाही. त्यामुळे शब्दांचे उच्चार जे आहेत ते व्यवस्थित कळत नाहीयेत. त्यानंतर उच्चारणाच्या बाबतीमध्ये जर का सांगायचं झालं तर णचा उच्चार बऱ्याच स्पर्धकांनी णच्या जागी न असा उच्चार केलेला आहे. नळातल्या नचा उच्चार केलेला आहे. कल्याण, म्हणून असे उच्चार केलेले आहेत. आणि छोट्या पहिल्या आणि दुसऱ्या गटामध्ये म्हणजे जवळजवळ 5वी ते 8वीचा दुसरा गट होता आणि 1ली ते 4थीचा पहिला गट होता. या दोन्ही गटांमधल्या बऱ्याच स्पर्धकांनी पात्रता हा शब्द जो आहे तो व्यवस्थित उच्चारलेला नाहीये. त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे काहीतरी उच्चार केलेले आहेत, तर ते टाळणं गरजेचं आहे.
आता लहान मुलं आहेत तर ती व्हिडिओ करत असताना इकडे बघतात, तिकडे बघतात, हलतात, तर थोडंसं त्यांना या गोष्टी, स्पर्धेसाठी आपण व्हिडिओ पाठवत आहोत, तुला स्थिर उभं राहायचं आहे, फार फार तर 1 मिनिटाचा पण नाही व्हिडिओ झालाय, 40 सेकंदाचा वगैरे व्हिडिओ आहे, तर तेवढे सेकंद तुला ते व्यवस्थित म्हणायचं आहे, हे थोडंसं पुढच्या वेळेला पालकांनी, शिक्षकांनी त्यांच्याकडून करवून घेऊन मग व्हिडिओ पाठवायचा. त्याच्यामध्ये मुलं काही वेळेला अडखळली आहेत, थांबली आहेत, तर तो व्हिडिओ स्पर्धेसाठी, परीक्षणासाठी पाठवू नये असं मला वाटतं. कारण लगेचच तो व्हिडिओ मग बाद होतो, कारण बाकी स्पर्धकांनी खूप तयारीनिशी ते व्हिडिओ केलेले असतात आणि मग अशा व्हिडिओचा परीक्षणामध्ये काय होतात, त्याला मार्क कमी पडत असतात. म्हणून जर मूल थांबलं असेल, अडखळलं असेल, तर नव्याने व्हिडिओ करा आणि तो व्हिडिओ पाठवायचा. काही स्पर्धकांनी काय केलंय, तर चक्क पुस्तक घेतलंय आणि प्रतिज्ञा वाचून दाखवलेली आहे. तर तसंही करायचं नाहीये. जी नियमावली दिली आहे की नाही, ती नीट समजून घ्यायची आणि मग त्या पद्धतीनं आपल्याला व्हिडिओ तयार करायचा आहे. आता या सूचनांनंतर म्हणजे जे काही दोष ज्यांच्या व्हिडिओमध्ये राहिलेले असतील, तर पुन्हा ज्या वेळेला तुम्ही स्पर्धेमध्ये श्री संस्कृतच्या असेल किंवा अन्य कोणत्याही स्पर्धेमध्ये तुम्ही जेव्हा सहभागी व्हाल, तेव्हा या गोष्टींचा नक्की विचार करा आणि मग स्पर्धेसाठीचा व्हिडिओ तयार करत चला. आता मी जो निकाल सांगणार आहे तो गटाप्रमाणे सांगणार आहे. सगळ्यात अगोदर उत्तेजनार्थ क्रमांक सांगणार आहे, मग त्याच गटातला विशेष उत्तेजनार्थ क्रमांक सांगणार आहे, त्यानंतर मग मी तुम्हाला तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि मग प्रथम क्रमांक सांगणार आहे. पहिला जो गट आहे, इयत्ता 1ली ते 4थीचा गट आहे, त्यामध्ये अतिशय सुंदर सादरीकरण मुलांनी केलेलं आहे. म्हणजे जेव्हा मॅडमना मी परीक्षणासाठीचे गटाप्रमाणे व्हिडिओ पाठवत होते, तेव्हा थोडे थोडे मी ऐकले आणि मला असा प्रश्न पडला की आता या कसं परीक्षण करणार आहेत, कारण की खूपच छान, म्हणजे ज्यांना क्रमांक प्राप्त झालेत त्यांचे उच्चार, त्यांचं सादरीकरण हे अतिशय सुंदर झालेलं आहे. आणि त्यामुळे क्रमांक कोणाला द्यावा, पहिला कोणाला द्यावा, दुसरा कोणाला द्यावा, तिसरा कोणाला द्यावा, ते देऊनही पुन्हा शेवटी माझ्याशी बोंद्रे मॅडमनी असं बोलणं केलं की मॅडम, या गटामध्ये प्रथम क्रमांक पण आपल्याला विभागून द्यावा लागणार आहे, द्वितीय पण विभागून द्यावा लागणार आहे आणि तृतीय सुद्धा विभागून द्यावा लागणार आहे, तुमची मेडल वाढणार आहेत. म्हटलं काही हरकत नाही, मेडल जास्त द्यायला लागली तरी चालणार आहेत, पण त्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यामुळे या गटातला प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक हे आपण विभागून दिलेले आहेत आणि शिवाय उत्तेजनार्थ आणि विशेष उत्तेजनार्थ क्रमांक सुद्धा आपण या गटामध्ये दिलेले आहेत. सहभागी असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची नावं ह्या ठिकाणी वाचून दाखवली जाणार नाहीत कोणत्याही गटातली, फक्त क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचीच नावं, स्पर्धकांची नावं वाचून दाखवली जातील. ज्यांचं नाव घेतलं जाणार नाही त्यांना सहभागाचं ऑनलाईन प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे, त्याची चिंता नसावी. आता गट क्रमांक 1 मध्ये उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झालेला आहे पूर्वी दर्शन साळुंखे, हिला अभिनंदन. त्याचप्रमाणे गट क्रमांक 1 मधून विशेष उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झालेला आहे श्लोक स्वानंद जोशी याला. त्यानंतर विशेष उत्तेजनार्थ क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे किरण हरिश्चंद्र फुटक हिला. आणि या गटातला सगळ्यात छोटा स्पर्धक आणि ओव्हरऑल या स्पर्धेमधला सुद्धा सगळ्यात छोटा स्पर्धक आहे तो म्हणजे, त्यालाही विशेष उत्तेजनार्थ क्रमांक आपण दिलेला आहे मनवा संदीप परुळेकर हिला अभिनंदन. गट क्रमांक 1 मधून तृतीय क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे स्वराली पराग जोशी आणि आर्या स्वप्नील पेडामकर हिला अभिनंदन. द्वितीय क्रमांक आहे गट क्रमांक 1 मधून शौनक पवन जोशी, त्याचबरोबर पायल विवेक सुर्वे या दोघांना गट क्रमांक 1 मधून द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे अभिनंदन. आणि गट क्रमांक 1 मधून प्रथम क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे स्वानंद संतोष जोशी आणि ईश्वरी तुषार हटकर हिला अभिनंदन सर्वांचं. यामध्ये ज्यांची नावं घेतली नाहीत त्या सर्व स्पर्धकांना सहभागाचं प्रमाणपत्र मिळणार आहे आणि पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. जे विजयी झालेले आहेत त्यांचं सर्वांचं अभिनंदन. आता गट क्रमांक 2 मध्ये
जे उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झालेले आहेत त्या स्पर्धकांची मी नावं सांगत आहे. यामध्ये उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला आहे आसावरी दत्तात्रय शिंदे हिला. त्याचबरोबर विभागून देण्यात आलेला आहे हा उत्तेजनार्थ क्रमांक. नूतन विशाल लवंडे, त्यानंतर श्रुती संतोष शेरे आणि आर्यन निगडे, त्याचबरोबर समृद्धी प्रशांत कदम या सर्वांना उत्तेजनार्थ क्रमांक गट क्रमांक 2 मधून प्राप्त झालेला आहे. आता गट क्रमांक 2 मधून म्हणजे इयत्ता 5वी ते 8वी मध्ये विशेष उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झालेला आहे जोया महेश सकपाळ, श्रीवर चैतन्य खोत आणि सई गणेश कदम यांना. या तिघांचंही मनापासून अभिनंदन. गट क्रमांक 2 मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे श्रेया प्रशांत कारेकर हिला. द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे सानवी बाबू शिंदे हिला आणि प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे गार्गी चंद्रकांत झिंबर हिला. या गटामध्ये क्रमांक प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्यांची नावं घेतली गेली नाहीत त्यांना सहभागाचं ऑनलाईन प्रमाणपत्र लवकरच प्राप्त होणार आहे. आता गट क्रमांक 3 म्हणजे ज्यामध्ये 9वी ते 12वी असा वयोगट आपण गृहीत धरलेला होता. यामध्ये स्पर्धकांची संख्या कमी होती आणि त्यामुळे आपण यामध्ये प्रथम द्वितीय हे 2च क्रमांक काढलेले आहेत आणि विशेष उत्तेजनार्थ आणि उत्तेजनार्थ क्रमांक काढलेले आहेत. यामध्ये उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला आहे कुंदन जनार्दन कुंभार याला आणि हा क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे. दुसऱ्यांदा उत्तेजनार्थ क्रमांक आपण ज्याला दिलेला आहे ती आहे दक्षता सुजित चव्हाण हिला. यानंतर विशेष उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला आहे संकेत दीपक मोहिते ह्याला, अभिनंदन. त्यानंतर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे अथर्व सचिन पाकटे याला आणि गट क्रमांक 3 मधून प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे सोनाली अनिल मोहिते हिला, अभिनंदन या गटातील सर्वांचे. ज्या स्पर्धकांची नावं घेतली गेली नाहीत त्यांना ऑनलाईन सहभागाचं प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. गट क्रमांक 4 मध्ये देखील स्पर्धकांची संख्या कमी होती आणि त्यामुळे या गटातून केवळ एकच प्रथम क्रमांक काढलेला आहे आणि विशेष उत्तेजनार्थ क्रमांक काढलेले आहेत आणि उर्वरित सर्वांना सहभागाचं प्रमाणपत्र मिळणार आहे. यामध्ये सहभागी असणारे जे स्पर्धक आहेत त्यांची संख्या कमी होती. पुढील स्पर्धेमध्ये अधिक स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त करते. गट क्रमांक 4 मध्ये विशेष उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झालेला आहे श्रीमती दर्शना दत्तात्रय मांडवकर यांना आणि प्रथम क्रमांक या गटामध्ये प्राप्त झालेला आहे अदिती मानदार तांबे यांना. तर या गटातील देखील स्पर्धकांचे मनापासून खूप खूप अभिनंदन. या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपणा सर्वांचं विशेष आभार आणि कौतुक व्यक्त करते. त्याचबरोबर श्री संस्कृतच्या विविध स्पर्धांमध्ये भविष्य काळामध्ये ज्या होणार आहेत त्यामध्ये सहभागी व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करते. गतवर्षी देखील गीता जयंती निमित्त म्हणजेच मोक्षदा एकादशी निमित्त आपण भगवद्गीतेचा 15वा अध्याय पाठांतर स्पर्धा 4 गटांमध्ये घेतली होती. याही वर्षी ही स्पर्धा आपण घेणार आहोत. तर त्या निमित्ताने जो भगवद्गीतेचा अध्याय आहे तो 15वा अध्याय गेल्या वेळेला आपण घेतलेला होता आणि यावर्षी आपण भगवद्गीतेचा 12वा अध्याय स्पर्धेसाठी निश्चित केलेला आहे. तर ज्या स्पर्धकांना या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी आत्तापासून तयारीला लागायचं आहे. 11 डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी म्हणजे गीता जयंती आहे. त्यावेळेला आपल्याला स्पर्धेचे सगळे डिटेल जे आहेत ते व्हॉट्सॲपच्या माध्यमातून प्राप्त होतील. आपण सगळेजण हा निकाल पाहण्यासाठी उत्सुक होतात म्हणून हा निकाल घाई गडबडीमध्ये केलेला आहे. जर कोणाचं नाव घेण्यामध्ये चूक असेल झालेली तर मला संपर्क करायचा आहे. तसेच जेव्हा तुम्हाला ऑनलाईन प्रमाणपत्र प्राप्त होणार आहेत तर त्यामध्ये देखील तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, आडनाव याच्यामध्ये ऱ्हस्व दीर्घच्या चुका असतील किंवा नावच पूर्ण बदललं गेलं असेल असं काही झालं असेल तरी किंवा तुम्हाला प्राप्त झालेला क्रमांक आणि लिहिला गेलेला क्रमांक ह्याच्यामध्ये दोष असेल
तरी जरूर माझ्याशी संपर्क करायचा आहे. त्याच्यामध्ये बदल करून आपणाला नव्याने प्रमाणपत्र पाठवलं जाईल. स्पर्धेच्या निकालापासून 8 दिवसापर्यंत आपणाला प्रमाणपत्र प्राप्त होतील असा मी प्रयत्न करते. गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, त्यामुळे सगळ्यांच्या घरामध्ये सणाची गडबड असणार आहे. तरीसुद्धा लवकरात लवकर आपणाला प्रमाणपत्र प्राप्त होतील असा प्रयत्न करेन. जे विजेते ठरलेले आहेत, प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त ज्यांना झालेला आहे, त्या प्राप्त क्रमांक असणाऱ्या स्पर्धकांशी संपर्क करून त्यांचे पत्ते घेतले जातील आणि लवकरात लवकर तुम्हाला मेडल देखील तुमच्या पत्त्यावरती पोहोचवतील. मेडल प्राप्त झाल्यानंतर ते मेडल तुम्हाला गळ्यामध्ये घालायचं आहे आणि त्याच्याबरोबरचा एक फोटो आपल्याला काढायचा आहे आणि तो फोटो देखील मला पाठवायचा आहे, जेणेकरून स्पर्धेच्या निकालाची एक लिंक आपण तयार करतो आणि ती देखील लिंक आपण यूट्यूबवरती पाठवत असतो. तर आपण सर्वजण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल पुनश्च एकदा मी आपणे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद.